हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की एकदम निवांत दिवस असतो. आपल्याला वाटलं त्या वेळेमध्ये आवरा उठा सगळ्या काही गोष्टी निवांत होतात. तर आज सकाळी सकाळी मस्त असा हेअर वॉश करून घेतला आणि ना सकाळ मात्र खरंच निवांतच झालेली आहे. जसं मी म्हटलं, आज नाही टिफिनची घाई, नाही घड्याकडे बघायची धावपळ आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ह्याच वेळेमध्ये मुलांना पोचायचं आहे स्कूलला आणि इतक्या वेळेमध्ये माझा टिफिन मात्र रेडीच झाला पाहिजे असं काहीच नाहीये. एकदम निवांत अशी ही सकाळ उगवलेली आहे. त्यामुळे मग म्हटलं चला जी काही छोटी मोठी कामं आहे ना ती आज आपण सगळे आवरूनच घेऊया. थोडीशी पेंडिंग कामं आहे, पण ती कामं मात्र घरातलीच आहे बरं का. जी कामं आपण उद्यावर ढकलतो ना तीच छोटी मोठी कामं आज मला पूर्ण करून घ्यायची आहे. आज जरी रविवार असला ना तरी आहोंना थोडंसं काम आहे, त्यामुळे ते जाणार आहे बाहेर. त्यामुळे ही छोटी मोठी कामं माझी आज पूर्ण कंप्लीटच होणार. आम्ही फक्त 2-3 दिवसासाठी बाहेर गेलो होतो, पण तिकडनं आल्यानंतर मला घरामध्ये फक्त कपड्यांचा पसारा आणि सगळीकडे अशी धूळ-धूळच दिसत होती. आणि म्हणूनच म्हटलं, की चला आता थोडं-थोडं घर आहे ना आवरूनच घेऊया आणि तसंही नवीन वर्ष लागलेलं आहे. नवीन वर्षाची सुरुवात छान असं क्लिनिंगने करूया, जेणेकरून घरातली सगळी निगेटिव्हिटी जी आहे तर ती पळून जाईल. तर त्यासाठीच मी काल थोडं आवरलं आणि आजसुद्धा आहे ना अहो जाणार आहे बाहेर. त्यामुळे मला आता भरपूर वेळ राहणार आहे. स्वयंपाक उशिरा झाला तरीही चालेल आणि म्हणूनच स्वयंपाकाला बाजूला ठेवलं आणि सकाळी फ्रेश मूडमध्ये घर आवरायला सुरुवात केली. रात्री झोपण्यापूर्वी कालचे जे काही कपडे होते ना त्याच्या मी घड्या घालून ठेवल्या होत्या, पण कपाटामध्ये ठेवण्याचा मला आला होता कंटाळा. त्यामुळे मी काय केलं, फक्त घड्या घालून आणि टेबलवर ठेवून दिलं. म्हणून म्हटलं चला सुरुवात इथूनच करूया. मग सकाळी सकाळी जे कपडे होते ना त्याला कपाटामध्ये ठेवलं, कारण मुलांचे वेगळे आमचे वेगळे, तर असं करण्यामध्ये ना थोडासा वेळ निघून जातो म्हणून थोडासा कंटाळा केला होता. तर तेच काम पहिलं मी कंप्लीट केलं. त्यानंतर मस्त बेडशीट आहे ना जे होतं ते झटकून घेतलं आणि पिलो कव्हर जसं तुम्ही काल बघितलं की मी धुवून घेतल्या होत्या, तर ते घालण्याचं काम सुद्धा माझं पेंडिंग होतं. तर तेच मी आता कंप्लीट करून घेते इथे. दररोज आपण हीच कामं करत असतो बरं का. ठरलेली कामं आहेत ती न चुकता आपल्याला करावीच लागतात. पण काय असतं ना, दररोजचा दिवस वेगळा असतो, मूड वेगळा असतो. त्यामुळे ती कामं करायला सुद्धा तसा उत्साह आपल्याकडे असतो. तर आजही तसं झालं होतं. मस्त मूड होता ना, मग अशी छान पटापट कामं करत होती. फिरायला जाताना जे काही ज्वेलरी, बँगल्स नेल्या होत्या ना, त्या अजूनही ह्याच डब्यामध्ये होत्या आणि याच्यामध्येच पॅकिंग करून नेलेलं होतं बरं का. ते ठेवणं सुद्धा माझ्याकडनं अजून झालं नव्हतं. म्हटलं चला आता हे काम करून घेऊया आणि बॅगसुद्धा मला वरती ठेवून द्यायची आहे. मग जी काही बॅग होती ना, तर तिला मी थोडंसं असं ओल्या कपड्याने ना पुसून घेतलं होतं आणि 2 दिवस मस्त तिला ऊन दिलं आणि त्यानंतर आता म्हटलं चला व्यवस्थित क्लीन झालेली आहे, तर तिला वरती ठेवून देऊया. तर तिला सुद्धा मला वरती ठेवून द्यायचं आहे बॅगला. हिरव्या रंगाच्या ज्या काही बांगड्या असतात ना चुड्यासारख्या, तर त्याच मी ना देवदर्शनासाठी नेलेल्या होत्या. तर त्या मला ठेवून द्यायच्या होत्या. आता हे तुम्हाला जे काही स्टँड दिसताय ना दोन्ही, तर ते मी घेतलेले होते Meeshoवरनं. कॉम्बो घेतलेला होता बरं का. प्राईस काही लक्षात नाहीये, पण त्याची लिंक मी तुम्हाला नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. हे जे काही दोन्ही स्टँड आहे ना, त्यामुळे माझ्या सगळ्या बँगल्स इतक्या छान ऑर्गनाइज दिसतात आणि मेन म्हणजे दिसल्या की घालता पण येतात. नाहीतर मग ते बॉक्समध्ये ठेवल्या ना, तर मग दिसत पण नाही आणि घालताना हा बॉक्स, तो बॉक्स ओपन करत बसावं लागतं आणि मग काय, मग जी दिसेल ती आपण घालून घेतो घाईघाईमध्ये आणि निघून जातो. तर असं माझ्या बाबतीत भरपूर वेळा झालं होतं आणि म्हणूनच मी हे स्टँड मागवलेले होते. एकदम छान मस्त स्टँड आहे. जर तुमच्याकडे खरंच खूप स्पेस असेल ना, तर तुम्ही नक्की घेऊ शकतात आणि स्पेस जर कमी असेल, तर मग बॉक्सच वापरावा लागेल. तर चला, त्यानंतर हे जे काही माझं मंगळसूत्र आहे ना गंठण, एक नंबर आहे बरं का. सध्याचा ट्रेंडिंग आहे. तर तेच मंगळसूत्र म्हटलं चला आता व्यवस्थित ठेवून देऊया. जेव्हा आम्ही देवदर्शनासाठी गेलो होतो ना, तेव्हा मी हेच विअर केलेलं होतं. अहो गेले होते शेविंग आणि कटिंग करण्यासाठी. तिकडनं आल्यानंतर मात्र त्यांचं लगेच चालू झालं. सकाळी-सकाळी काय हा पसारा काढून बसलेले आहे, दुपारी आवरत बसायचं. पण खरं सांगू का, सकाळी जेवढी कामं फास्ट आवरली जातात ना, तेवढी दुपारी आवरत नाही. आणि हा जो काही सेट आहे ना, तो मी एकदा सुद्धा विअर केलेला नाहीये बरं का. पण हो, जेव्हा मार्गशीर्ष महिना असतो किंवा नवरात्र असते ना, तेव्हा देवी अंबाबाईसाठी मी हा नेहमी यूज करत असते. खूप सुंदर हा सेट आहे. आणि हा जो काही दुसरा सेट आहे ना, तर हा सुद्धा खूप सुंदर आहे. पैठणी साड्यांवर इतका छान दिसतो ना, की काय सांगू. तो मी दिवाळीला घेतला होता. फक्त ₹200 चा आहे. खूप मस्त छान आहे. तर तो पण मी ना देवदर्शनासाठी नेला होता. पण घालणं काही मात्र झालंच नाही. त्यामुळे म्हटलं चला आता त्याला पण आता व्यवस्थित ठेवून देऊया. 4-5 इयरिंग्स पण नेले होते. पण त्यातले 2च मी यूज केले. बाकीचे तसेच रिटर्न आणले. आता ते पण मी इथे व्यवस्थित ठेवून देते.
जे काही ट्रिपसाठी मी सामान नेलेलं होतं ना, ते सगळं व्यवस्थित तिथे सेट करून ठेवलं, छान ऑर्गनाइज केलं. बॉक्समध्ये मस्त माझी ज्वेलरी जी होती ती ठेवली. त्यानंतर बँगल्स ज्या होत्या त्या मस्त स्टँडला लावून ठेवल्या आणि माझं नेहमी हे सामान जे असतं डेली यूजचं वेगळं आणि जे काय आपलं फंक्शन असू द्या, त्यानंतर लग्न कार्य किंवा मग असं सण आहे, चला आता छान तयार व्हायचं, तर ते जे काही सामान असतं ना, ते वेगळ्या ठिकाणी ठेवते आणि मेकअपचं जे असतं तर ते ड्रेसिंग टेबलमध्येच असतं. आता माझं हे काम होईपर्यंत इकडे अहोंची अंघोळ सुद्धा झाली होती आणि सकाळी-सकाळी दूध सुद्धा येऊन गेलेलं होतं. ते मी अजूनही तापवायला ठेवलेलं नव्हतं. जोपर्यंत चहा छान असा उकळतोय ना, तोपर्यंत इकडे दूध सुद्धा मी तापवायला ठेवणार आहे आणि जेव्हा पण असं घाई-घाई काम करायला जाते ना, तेव्हा असं काम वाढवा तर माझ्याकडनं होतच असतं. त्यामुळे हळू कामं केलेली कधी बरी. पण काय करणार, घाईच तेवढी झालेली असते. तर आम्ही सगळ्यांनी मस्त गरमागरम चहा आणि बिस्किट खाल्लं. अहो आणि आरुष गेलेले आहेत एजन्सीवर. ते दोघं जण बाहेर गेल्यानंतर मात्र मी लगेच माझ्या कामाला लागली. कारण मी ठरवूनच ठेवलं होतं, की आज एवढे कामं मला पूर्ण करूनच घ्यायचे आहेत. त्यामुळे मग काय लगेच कोलिनचा स्प्रे आणि दुसऱ्या हातामध्ये नॅपकिन घेतला आणि पटापट माझ्या कामाला सुरुवात केली. सुरुवात मात्र फ्रिज क्लिनिंगपासूनच केली बरं का. कारण साईडने जर बघितलं ना, इतके सारे डाग चमकत होते ना, की काय सांगू. म्हटलं चला पहिलं तर आपण फ्रिजच क्लीन करून घेऊया आणि ब्लॅक कलरचा जर तुम्ही फ्रिज घेणार असाल ना, तर क्लिनिंग मात्र तुम्हाला भरपूर करावी लागणार आहे. जर ओपन जरी केलं ना, तरी त्यावर आपल्या हाताचे मस्त ठसे उमटले जातात. त्यामुळे ते पुसावंच लागतं आणि अजिबात त्याला डाग सहन होत नाही बरं का. त्यामुळे दिवसाआड तरी तुम्हाला ते फ्रिज क्लीन करावंच लागतं आणि ना काचेचा डोअर असल्यामुळे ते अजूनच हायलाइट होतात. त्यामुळे ते खूपच पुसावे लागतात. पण चला, पण दिसायला मात्र एकच नंबर दिसतं बरं का ब्लॅक कलरचं फ्रिज. एकच नंबर क्लीनिंग करावी लागते, पण दिसतंही तेवढंच छान. आणि त्यानंतर लगेच किचन ट्रॉलीसुद्धा क्लीन करायला घेतल्या. आता ह्या ज्या काही किचन ट्रॉलीज आहेत ना माझ्या, तर त्या ॲक्रेलिक आहे. त्यामुळे इतकं क्लीनिंग करावं लागत नाही. आठवड्यातून 2दा मी किचन ट्रॉली ह्या क्लीन करत असते. त्यामुळे इतके सारे डाग नसतातच. वरचेवरच मला फक्त पुसून घ्यावं लागतं. फ्रिज आणि ज्या काही ट्रॉलीज आहेत, तर त्या आठवड्यातून 2दा क्लीन करत असते. पण खरं सांगू फ्रिजला आहे ना दिवसाआड क्लीन केलं तरच ते छान दिसतं. नाहीतर लगेच त्यावर डाग जे आहेत ना, ते हायलाइट होतात. आता किचन वट्ट्यावर छान असा थोडासा पसारा पण आहे. पसारा काही नाही इतका. फक्त जे काही भांडं आहे ना, ते लावून घ्यायचे आहे. पूजा झालेली आहे. पीठ पण मळून ठेवलेलं आहे. म्हटलं पीठ तोपर्यंत भिजेल आणि तोपर्यंत माझं हे थोडंसं क्लीनिंग पण होऊन जाईल. आणि खरं सांगू उगाच मी पीठ मळून ठेवलं होतं. इतकं सेल झालं होतं, की मला पोळीच लाटता येत नव्हती. परत मी त्यामध्ये पीठ ॲड केलं, त्याला छान मळलं आणि नंतर पोळ्या बनवल्या. कारण जेव्हा आपण क्लीनिंगला लागतो ना, कधी वेळ निघून जातो ना, कळतच नाही. जवळ मला 1 तास ह्या क्लीनिंगसाठी लागला होता. तरी मी वरचेवरच क्लीनिंग केलेलं होतं. तरीसुद्धा खूप वेळ लागला. पण ते मला आवरूनच घ्यायचं होतं. सुरुवातीला मला नेहमी वाटायचं उगाच मी हा फोल्डिंगचा डायनिंग टेबल बनवून घेतला बरं का. कारण तो यूज पण होत नाही. फोल्डिंग तर फोल्डिंगच राहून जातो. पण खरं सांगू सध्या मी त्याचा खूप सारा वापर करतीये आणि तुम्ही बघता पण जेव्हा पण मला किराणा भरायचा असतो ना, तर ते मी यावरच भरते बरं का. सगळ्या बरण्या मस्त बाजूला पसरून देते आणि त्यावर मस्त किराणा भरून घेते. किचनवर पण आहे जास्त गर्दी होत नाही आणि जेव्हा पण मला किचन वट्टा धुवायचा असतो किंवा टाईल्स धुवायची असते ना, तेव्हा किचनवरचं सगळं सामान मी इकडे डायनिंग टेबलवर ठेवते आणि मस्त तिकडं क्लीन झालं की पुन्हा मग त्याच्या जागेवर ते सामान चाललं जातं आणि गर्दी वाटायला लागली तर लगेच मी त्याला फोल्डिंगसुद्धा करते. आणि सुरुवातीला मी म्हणायची का उगाच घेतला 4 सीटर तरी घेतला असता, जरा उशिरा घेतला असता तरी बरं झालं असतं. पण आपण आहे ना 4 सीटरचाच डायनिंग टेबल घ्यायला पाहिजे होता. हा जो काही फोल्डिंग आहे ना तो खरंच वापरातच येत नाहीये. पण आता सध्या मी त्याचा खरंच खूप वापर करतीये. आता फक्त मला त्याच्यासाठी ना चेअर घ्यायची आहे जेणेकरून त्याचा वापर होईल अजून. तर चला घेऊ ह्या वर्षी तर नक्कीच घेऊन टाकू आपण. त्यानंतर मी आले हॉलमध्ये. हॉलमध्ये कालच सुद्धा क्लीनिंग केलेलीच होती. जे काही सोफ्याकडची साईड आहे ना, सोफ्याखालचे जे काही ड्रॉवर्स आहेत ना, तर ते मी साईडला केले होते. झाडून घेतलं, पुसून घेतलं होतं, जे मी काल शेअरच केलं. पण टीव्ही युनिट मात्र क्लीन करायचं बाकीच होतं आणि टीव्ही युनिट तर दररोज डेली पुसून घ्यावंच लागतं. पण तरीही वरचेवर म्हटलं आज आपण पुसूनच घेऊया. ह्या ज्या काही तुम्हाला 3 कुंड्या दिसतायत ना, 2 व्हाईट कलरच्या आणि एक जी काही पितळीवाली त्या बाजूला आहे ना ती. ह्या 3 झाडांमुळे किंवा ह्या 3 कुंड्यांमुळे ना माझा हॉल इतका छान दिसायला लागलेला आहे ना, की काय सांगू. त्यांच्याकडे बघितलं ना इतकं भारी वाटतं ना आणि तुम्हाला आता दिसतंच आहे किती सुंदर दिसतंय. हे जे काही लिली प्लांट आहे ना जबरदस्त दिसतं बरं का, खूप छान आणि त्याला जे काही फ्लॉवर्स आलेले आहे ना, ते बघून खरंच खूप भारी वाटतं. मनी प्लांटसुद्धा आता खूप छान ग्रो व्हायला लागलेला आहे. जे काही तिसरं प्लांट आहे ना, त्याचं नाव मी तर अजूनही बघितलं नाही. फक्त ते खूप सुंदर दिसत होतं ना, म्हणून मी त्याला घरी घेऊन आलेली होती. त्याचे ना 4 पानं लाल कलरचे आणि बाकीचं पूर्ण ग्रीन कलरचं. इतकं सुंदर दिसतं ना, खरंच खूप खूप छान दिसतं ते प्लांटसुद्धा. तर ह्या तिघांमुळे ना माझा हॉल खूप छान दिसायला लागलेला आहे सध्या.
तर चला, आता हे टीव्ही युनिट आहे ना, मी मस्त पुसून घेतलं. दररोज झाडून झालं, की टीव्ही युनिट, टिपॉय मी हा पुसूनच घेत असते. वरच्या वर सोफासुद्धा झटकून घेत असते. पण तरीसुद्धा जेव्हा पण मी डीप क्लीनिंग करायला जाते ना, तर त्यावर इतकी सारी धूळ साचलेली असते, बारीक-बारीक जाळे आलेले असताना, का ते बघून असं वाटतं ना कधी-कधी, की आपण क्लीनिंग करतो की नाही पण. दररोज इतकं क्लीनिंग करून सुद्धा अशी अवस्था आहे, तर महिन्यातून एकदा क्लीनिंग केल्यानंतर घराचे काय हाल होऊन जाईल, काय अवस्था होईल ना, बापरे! तर चला, असो. त्यानंतर मी टिपॉय वगैरे सुद्धा पुसून घेतला. श्लोक जर घरी असला आणि टीव्हीवर जर कार्टून चालू झालं ना, तर आम्हाला दिवसभर या सोफ्यावर उड्या मारायच्या असतात. त्यामुळे आम्ही ज्या काही पिलो आहे ना, त्या एका साईडला ठेवून देतो आणि इकडच्या बाजूला मस्त उड्या मारत बसतो. चला, सगळं आवरून झालं. त्यानंतर मस्त गरमागरम आहे ना, अंडा भुर्जी आणि गरमागरम पोळ्या बनवल्या. मस्त जेवणं केली आणि असा संपवला आजचा हा दिवस. कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली रूटीन्स व्लॉग बरोबर. बाय बाय.